राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. आयुक्तांचं अभिनंदन करायलाच पाहिजे. त्यांना आमची मतं नको आहेत. आमच्या मतानं ते सत्तेवर येत नाहीत, ते खुर्चीत बसत नाहीत. ते आपले त्यांच्या शासकीय याच्यानुसार प्रशासनिक म्हणून बसले. पण त्यांनी 90% शास्ती माफी दिली. गोष्ट तुम्ही सांगता 31 मार्चपर्यंत मुदत द्या वा 100% करा. आम्ही म्हणतोय किंवा आपण म्हणूया, तुम्हीही आमच्यासारखं म्हणा, आमची मागणी कर पुनर्निर्धारणाची, पुनर्फेररचनेची आहे. आम्हाला करामध्ये सवलती हव्या आहेत, किमान 50%पेक्षा जास्त. त्याच्यामुळं तो कर दुपटीनं भरावा, तो 10%, 25%, 50%, 75% व्याजासहित भरावा. ही काही भूमिका होऊ शकत नाही. शास्ती हा विषय पनवेलकरांच्या उरावर लादूच नये, तर कराचं जे पुनर्निर्धारण करा म्हणून पनवेलकर बोंबलतायत. 4.5-5 वर्ष बोंबलतायत. कराची थकबाकी का झाली? पनवेलकरांना कर रचना मान्य नाही म्हणून झाली. तुम्ही पुनर्निर्धारण करायचं करा, जनतेला मान्य असणारी कर रचना करा. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी भरले नाही तर इतर शास्ती घ्या, आमचा विरोध असायचा नाही. सध्या शास्ती हा विषय नाही, करामध्ये 50%हून जास्ती सवलत मिळावी हाच आमचा विषय आहे. त्याच्यामुळे 31 मार्चपर्यंत मुदत द्या किंवा काही करा असं नव्हे. आणि जाहीरनामा काढला तर 17च्या जाहीरनाम्यातल्या भूमिकेप्रमाणे 5 वर्ष कर सवलत द्या, हे धोरण आमचं राहणार. आपल्या माहितीसाठी सांगतो, महाविकास आघाडी म्हणून महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्टपणानं सांगणार आहोत की जे शब्द आम्ही तुम्हाला 2017ला दिले होते, कराच्या बाबतीत दिलासा देण्याचे, ज्या गोष्टीसाठी आम्ही वारंवार प्रशासनाला, मंत्री महोदयांना, अधिकाऱ्यांना निवेदनं दिली, पनवेलच्या जनतेला रस्त्यावर आणलं, पनवेलच्या जनतेला आंदोलनात आणलं, किया करायला लावलं. पनवेलच्या जनतेला मला आठवतंय एप्रिलमध्ये आम्ही मंडळींनी धरणे आंदोलन धरलेलं होतं. माणुसकीची सीमा ओलांडून अतिशय क्रूरपणानं त्यावेळेस हे सत्ताधारी वागले. एप्रिलच्या महिन्यामध्ये महात्मा गांधी गार्डनच्या कॉन्क्रीटवर, खाली तापलेलं कॉन्क्रीट, त्याच्यावर मी स्वतः पहिल्यांदा बसलो आणि नंतर 2000 लोक तिथं तापलेलं कॉन्क्रीट आणि वरती तळपता सूर्यनारायण यांच्यामध्ये बसलो. अकंठ सारी जण ओली चिंब झाली. माथा ते पायथा लोक, 2-3 हजार लोक ओली चिंब झाली. त्याच्यानंतर यांना उपरती झाली. मग सांगितलं तुम्ही बसाला खाली सतरंजा टाकू शकता, तुम्ही सावलीला मांडव करू शकता. हे जे लोकांना आम्ही आणलं होतं त्या लोकांची आम्ही बांधील आहोत. त्याच्यामुळे शास्ती हा विषयच नाही, तर करामध्ये, कर रचनेमध्ये सवलत, आणि तेही जाहीरनाम्यात जसं जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं सुरुवातीची 5 वर्ष आम्हाला सवलत देऊन नंतर काय असेल ते पुढे होणार, हे धोरण आम्ही त्याच्यात ठेवणार आहोत. त्याच्यामुळं आपल्या सूचनेनुसार 31 मार्चपर्यंत मुदत द्या किंवा 100% करा, हे खोटांड आहे. हे कर तर वसूल करता येत, पुन्हा व्याजही वसूल करता येत. जी आकडेवारी या ठिकाणी सकाळमध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये तब्बल 60 कोटी रुपयाची शास्ती माफ झाली म्हणून हे सांगताय. जेव्हा 60 कोटी माफ झाली सांगताय तेव्हा तुम्ही कर किती वसूल केला हा आकडा करा. जी लोक घाबरलीत, कदाचित ही शेवटची संधी आहे, ही उठू नये म्हणून ज्यांनी भरलं, अगतिकपणानं भरलं, कुणीही ज्याला सुमोटो किंवा स्वेच्छेनं भरणं म्हणतात ते नाहीये. हा जबरदस्तीचा सौदा आहे.
पनवेल महानगरपालिकेनं त्यांच्या नागरिकांवर केलेला हा करवसुलीसाठीचा बलात्कार आहे। त्याच्यामुळे ही शासकीय व्याजात सूट वगैरे मिळालेली नाहीये, जबरदस्तीनं व्याजासहित कर वसूल केलेला आहे, जो पनवेलकरांना मान्य नाही। शेवटी माणूस सगळे काही विरोधात तर नसतात, अनेक जण नबळे असतात, अनेकांच्या दुकानांना सील लावलेले होते, कुणाच्या कंपन्यांना सील लावायला गेलेले होते, त्याच्यातून ती वसुली झालेली आहे। पण आमचं मागणं एकच आहे, कर रचनेमध्ये फेरबदल करून नागरिकांना करात दिलासा द्या, शास्ती नव्हे। पनवेल महापालिकेने लावलेला जुलमी कर, दुहेरी कर, त्याच्या विरोधात आम्ही जो उद्याचा मोर्चा आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी करतोय, त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय। त्या नवीन मुंबईमध्ये जे आहे 2 रूम किचन आहे, 15वा फ्लोअर आहे, त्याचा टॅक्स आहे 5,322 रुपये। कलंबोलीमध्ये 12वा फ्लोअर आहे, त्याची किंमत 80 लाख, त्याचा टॅक्स आहे 7,705। यांनी जिन्यावर पण कर लावला आहे, नवीन मुंबईमध्ये जिन्यावर कर लावलेला नाही। यांनी पार्किंगवर कर लावलेला आहे, नवीन मुंबईमध्ये कर लावलेला नाही। नवीन मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराला कर माफी आहे, ठाण्यामध्ये कर माफी आहे, मुंबईमध्ये कर माफी आहे। मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराची किंमत आहे 2 ते 2.5 कोटी। कलंबोलीमध्ये धरा पनवेलमध्ये किंमत आहे 10, 15, 20, 25, 30 लाख रुपये। ना आम्हाला कर माफी नाही, तिकडे कर माफी आहे। का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याला ते सगळं नगरपालिका महापालिका पाहिजे। अशा रीतीने हा जुलमी कर लावलेला आहे। 2018 पासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला की लोक जुमानणार नाही आहेत। आता त्या शास्तीच्या मार्फत गाजरं दाखवतात, ते एकी बाजूने शिंदेगड गाजरं दाखवते का आम्ही माफ केला, एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावलेत का लोकांना संभ्रमावस्थेत ठेवली आहे। त्यांनी जसं दाखवलं लोक कर भरायला गेले, लोकांना वाटलं का करत माफी आहे, पण यांनी शास्तीचं जे गाजर दाखवले ते लोकांच्या समजण्या पलीकडचं झालेलं आहे। त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं असेल ते भरलं का भरलं तर त्यांना वाटलं करात माफी म्हण। अशा या जुलमी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे। आपण बहुसंख्येने आलात, तुमचा आभार। आणि आता माझे मित्र काही बोलतील। तुम्हाला बोलून पत्रकार परिषद घेण्याचं कारण की जो टॅक्सवर त्यांनी इंटरेस्ट लावलेला आहे हा कसा लावला आहे, त्यांनी महानगरपालिकेने तो विचार केलेला नाही। सर्वात जे घरं असे त्या घरांची मेजरमेंट न घेताना सुद्धा तो टॅक्स लावलेला आहे आणि तो मेजरमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे याचाही त्याने विचार केलेला नाही। फक्त महानगरपालिकेला जो टॅक्स जमा करायचं आणि हा टॅक्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई ठाण्यासारख्या सुद्धा ठिकाणी कमी आहे, हा पनवेलमध्ये सर्वात जास्त टॅक्स लावलेला आहे। आणि ह्या टॅक्सला कमी करण्यासाठी त्यांनी एक लोकांना गाजर दाखवलं की हा गाजर असा आहे की आम्ही जो तुम्हाला 80 ते 90% तुम्हाला टॅक्स कर माफ करतो शासकीय, हे चुकीचं आहे। तो मूळ टॅक्स असून त्याच्यावर आणखीन 10% बाकी ठेवलेलंच आहे, पण हे सगळे लोकांची जनतेची फसवणूक आहे। आता आम्ही काही ठिकाणं बघितलं की आमचे जे काही घरं आहेत लोकांची, त्यांचं मेजरमेंट न घेताना सर्रास टॅक्स लावलेला आहे, तर बिचारे ते कुठनं पैसे आणणार आहे। ह्याच्याकरता आम्ही तो उद्याचा मोर्चा आम्ही महाविकास आघाडी हे सर्व आमचे घटक पक्ष हे मिळून मोर्चाला आम्ही उद्याला 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही काढणार आहोत। तर तुमचा आम्हाला सहकार्य असा मिळेल, असंच राहावं ही आमची भावना आहे। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये हल्ली सर्वच राजकारण्यांचं असं झालेलं आहे की
निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या मनाला वाटेल ते आमिष द्यायची मतदारांना आणि त्याच्यानंतर विसरून जायचं. जसं आपले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं होतं की 5 वर्ष मी जर आमदार झालो तर तुम्हाला महानगरपालिका झाल्यानंतर करमाफी देऊ. ते सोयीस्करपणे विसरले. आता विधानसभेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, ते आले होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्ती आम्ही लावणार नाही, आम्ही तुम्हाला 90% शास्ती माफी करतो. जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी माफ केली आहे संपूर्ण, तिला तुम्ही अभय योजना कशी आणू शकता, हा पहिला मुद्दा आहे. आणि लोकांना सुद्धा आमचं या पत्रकार परिषदेच्या मार्फत आव्हान आहे की तुमचे राजकारणी तुम्हाला सातत्याने फसवत आहेत, सातत्याने तुमच्याशी खोटं बोलत आहेत. तुमच्या घरातलं लहान मूल खोटं बोललं तरी तुम्हाला राग येतो, परंतु तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. आताचे मुख्यमंत्री बोलले होते की मी जवळपास 1200 करोड रुपये पनवेल महानगरपालिका नवीन आहे तिला देईल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही. या सर्वाचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी पनवेलमधल्या जनतेला दिलेलं आहे. आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या. इथे आपल्याला या घोटाळ्या सरकारची पोलखोल तर करायचीच आहे, परंतु त्यांचा निषेध सुद्धा करायचा आहे. कॉर्पोरेशन तयार होती, त्यानंतर त्याचं वार्षिक बजेट इस्टिमेट निघतं, त्यानंतर महासभेच्या अगोदर जी स्टँडिंग कमिटी आहे त्या बजेटचा अहवाल स्टडी करून किती टक्क्यानं आपण टॅक्स लावायचा हे ठरवायचं असतं. हे 2016-17ला ज्यावेळी पहिलं इलेक्शन झालं 17मध्ये त्यावेळी करायला पाहिजे होतं, पण यांनी अजिबात काय केलं नाही, झोपी गेले. आणि 5 वर्ष त्यांनी बजेट नाही बनवलं. 5 वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 2020च्या आसपास 5 वर्षाचं पाठीमागचं बजेट बनवलं. बजेट कशासाठी बनवतात की आपल्याला पुढच्या वर्षी किती खर्च करायचा आहे नगरपालिकेमध्ये, तर त्याप्रमाणे कर लावायचा असतो. यांनी ते काय नाही केलं. यांनी मोजमापं घेतली नाही प्रत्येक फ्लॅटची. ती जवळजवळ 2020च्या आसपास कंप्लीट झाली. 19ला जी महासभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी रेट ठरवले. ते रेट महाविकास आघाडीचे जे त्यावेळेचे सदस्य होते त्यांना मान्य नव्हते. नंतर 2021मध्ये एक महासभा झाली, तिथं रेट फायनल झाले आणि मग फर्स्ट टाइम बिल आलं मे 2021. म्हणजे आपल्याला कर नियमाप्रमाणे 2021 नंतरच लावायला पाहिजे होता. 2016 ते 2021 पर्यंत टॅक्स जो लावलेला आहे हा नियम बाह्य आहे. मी पनवेल तालुका प्रशासन समितीचा अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बेडके. आम्ही वारंवार त्यावेळी आंदोलने काढल्या, त्यावेळी आपण कव्हर केलेली आहेत ती आंदोलने. आणि आम्ही आंदोलन काढण्यापूर्वी काय करतोय की प्रत्येक नेत्याला जाऊन भेटल्यानंतर प्रत्येक नेता आणि प्रत्येक जो नगरसेवक आम्ही निवडून दिलेला आहे तो आमच्या आता डोक्यावर बसलेला आहे. आणि त्यांनी तो मालमत्ता कराचा ठराव पास केला 48 आणि 24 त्या सर्व नगरसेवकांना पण आम्ही जाऊन भेटलेलो आहोत आणि त्यांना आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या होत्या. आमच्या मागण्या काय होत्या तर पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर ग्रामीण भागातला मानतो मी, पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करा आणि पुढचा 6व्या वर्षापासूनचा जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करानुसार लावा. हे आम्ही मागणी ज्यावेळी करतो त्यावेळी आम्ही काही त्यांना प्रूफ सुद्धा देतो. असं करत नाही कारण आम्ही वकील आहोत, तर आम्ही एव्हिडन्स शिवाय काही गोष्टी करत नाही. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, प्रत्येक वेळी आमदार असो साहेब किंवा मुख्यमंत्री वगैरे सर्व त्यांना मी बेलापूरची एक घरपट्टी दिली. त्या बेलापूरच्या घरपट्टीचा टॅक्स आहे 451 रुपये, म्हणजे बेलापूरमध्ये 451 रुपये. दिव्याची दिली, दिव्यामध्ये आहे 381 रुपये. म्हणजे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आजी मालमत्ता कर ग्रामीण भागाच्या करानुसार घेतला जातोय. परंतु इथे असं झालंय की आम्ही वारंवार अर्ज देऊन अर्जच नाही दिले. त्यासाठी आपण 10,000 लोकांचा मोर्चा काढला होता.
10,000 लोकांची मागणीसाठी लोक उतरली होती आणि ह्या सगळ्या लोकांना त्यांनी डावलून यांना कोणी मागणी केली की शास्ती माफ करा. शास्ती म्हणजे काय? शास्ती म्हणजे दंड माफ करा. दंड माफ करा आमचा प्रश्नच नव्हता. दंड जर माफ करता असेल तर पहिल्याच आंदोलनामध्ये आम्हाला आयुक्तांनी सांगितलं होतं की आम्ही दंड माफ करतो. आमची ती मागणीच नव्हती. ही मागण्यांची मान्य होत नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा लेटर दिले होते आणि आम्ही विजय नाहटा साहेबांना सुद्धा एक लेटर दिला होता. विजय नाहटा साहेबांना ही आमचा मुद्दा पटलाय आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री साहेबांनी एक लेटर तयार करून पाठवलं. विजय नाहटा साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना एक लेटर दिलं आणि लेटर मध्ये लिहिला विषय काय होता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट 23 ग्रामपंचायती व नगरपालिका क्षेत्रातील 6 गावातील प्रकल्पग्रस्त मालमत्ता धारकांचा पहिल्या 5 वर्षाचा मालमत्ता कर माफ करून पुढील 6 वर्षापासून मालमत्ता कराचा दर 2016 पूर्वी असलेला ग्रामपंचायत कराच्या दराप्रमाणे आकारण्यात यावा आणि ही मागणी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे.